मंडळी 12 जूनला अहमदाबादवरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या AI-171 या विमानाचा अपघात झाला, ज्यात जवळपास 270 लोक मृत पावल्याची बातमी समोर येते। अद्याप या अपघाताचं नेमकं कारण काय हे समोर आलेलं नाहीये। पण मंडळी, या विमान अपघातासारखाच अजून एक अपघात जवळपास 32 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात घडला होता, छत्रपती संभाजीनगर अर्थात तत्कालीन औरंगाबादमध्ये। आज सुद्धा तो दिवस औरंगाबादच्या संभाजीनगरच्या इतिहासातील काळा दिवस समजला जातो। इंडियन एअरलाइन्सचं दिल्ली ते मुंबई जाणारं विमान क्षणात जळून खाक झालं होतं। पण याच पेटत्या विमानातून योग्य वेळी बाहेर उडी मारल्यामुळं महाराष्ट्रातल्या एका आमदाराचा जीव सुद्धा बचावला होता। नेमकी कशी घडली होती ही विमान अपघाताची घटना? एका ट्रकमुळे या विमानाचा अपघात कसा झाला आणि कसा होता छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस, हेच बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तारीख होती 26 एप्रिल 1993। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाजवळ इंडियन एअरलाइन्सचं दिल्ली, जयपूर, उदयपूर, औरंगाबाद, मुंबई हे IC-491 विमान पोहोचलं। विमानातून प्रवासी उतरत होते। दुसऱ्या बाजूला विमानाचे कर्मचारी विमान पुढच्या प्रवासासाठी सज्ज करत होते। तत्कालीन आमदार असणारे रामप्रसाद बोर्डीकर सुद्धा याच विमानातून मुंबईला निघाले होते। रामप्रसाद बोर्डीकर तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सभापती होते आणि त्यांच्यासोबत होते तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे। जयपूर मुंबई जयपूर हे कनेक्टिंग विमान 1.5 तास लेट होतं आणि त्यामुळंच 27 एप्रिल 1993च्या दिवशी कृषी मंत्री शरद पवार यांचा मुंबईमधला कृषी उत्पन्न बाजार समितीत असणारा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि नगराध्यक्ष शिंदे हे दोघे जण इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली मुंबई IC-491 या विमानानं निघणार होते। काही वेळ झाला आणि सगळे प्रवासी विमानात बसू लागले। वैमानिक, सहवैमानिक, क्रू मेंबर्स हे सगळेजण फ्रेश होऊन आपापल्या सीटवरती जाऊन बसले। विमान उड्डाणासाठी सज्ज झालं। विमान धावपट्टीकडे गेलं आणि आवश्यक स्पीड पकडण्यासाठी विमानानं धावपट्टीवरती एक चक्कर टाकली। विमान सुरू झालं आणि विमानानं स्पीड वाढवत आकाशाकडे झेप घेतली। परंतु त्याचं झालं असं की औरंगाबाद विमानतळाला लागून असलेल्या बीड रोडवरती ज्यावेळी विमान उड्डाण करतं त्यावेळी विमान उडेपर्यंत वाहतूक थांबवण्यात यायची, परंतु 26 एप्रिलला मात्र ही वाहतूक थांबवण्यात आली नाही। विमानानं अजून आवश्यक अशी उंची प्राप्त केली नव्हती आणि अशात एक कापसाचा ट्रक या रस्त्यावरून निघाला होता। विमानानं आवश्यक ती उंची प्राप्त केली नव्हती आणि त्यामुळंच विमानाची चाकंसुद्धा आत गेली नव्हती आणि हीच चाकं या कापसाच्या ट्रकला लागली। त्यामुळे विमान हेलकावे घेऊ लागलं। पायलटचा विमानावरचा ताबा सुटला आणि त्यानंतर विमान त्या परिसरात असलेल्या लाईटच्या तारांवरती जाऊन कोसळलं, गिरक्या घालू लागलं। दरम्यानच्या या काळात एअर होस्टेसनी सर्व प्रवाशांना सूचना केल्या, विमानाचे दरवाजे उघडले गेले, पण काय करावं हे कुठल्याच प्रवाशाला किंवा कोणत्या क्रू मेंबरला समजत नव्हतं। विमानाचा ताबा इतक्यात पूर्णपणे सुटला होता। पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांपर्यंत मेसेज पोचवेपर्यंत विमान चिकलठाणा गावाच्या दिशेनं कोसळत गेलं। विमान जमिनीवरती कोसळलं आणि विमानाचा समोरचा भाग तुटून पुढं पडला। त्या भागानं पेट घेतला। अशाच अवस्थेत विमानाचा शेपटाकडचा भाग देखील तुटला। बघता बघता विमानाचे 3 तुकडे झाले। पण या साऱ्यात विमान खाली कोसळत असताना, विमान 40 ते 50 फुटांवरच्या आसपास असताना विमानातल्या काही प्रवाशांनी पेटत्या विमानातून उड्या टाकल्या। यातच होते आमदार रामदास बोर्डीकर आणि नगराध्यक्ष शिंदे। या प्रवाशांनी प्रसंगावधान राखलं आणि विमानातून उड्या टाकल्या, परंतु या उड्या 40 ते 50 फुटांवरून टाकल्यामुळं त्यांचा जीव वाचला। त्यातले अनेक प्रवासी विमानातून खाली पडता क्षणी बेशुद्ध पडले, पण जे प्रवासी विमानातून उडी टाकू शकले नाहीत ते विमानात अडकून तसेच राहिले। कित्येक जण त्या आगीत होरपळून निघाले। काहींचा त्या आगीत जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले। एअर ट्रॅफिक कंट्रोलनं इतक्यात अग्निशामक विभागाला खबर दिली आणि तातडीनं अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या, ॲम्ब्युलन्स आल्या। पण मंडळी, इतक्यात 52 प्रवासी मृत्युमुखी पडले होते, 40च्या आसपास जखमी झाले होते। विमानाचे वैमानिक आणि सहवैमानिक जिवंत राहिले, परंतु या मृतांमध्ये अनेक बड्या हस्तींचा जीव गेला। यात व्हिडिओकॉन समूहाचे मुख्य संचालक नंदलालजी धूत, त्यांचे सहकारी श्री जोशी, श्री पोकर्ण, दीपक जवहिराणे आणि त्यांचं कुटुंब, शिवाय TPH ट्रॅव्हल्सचे बाबूभाई असे अनेक मोठमोठे नामांकित उद्योगपती आणि व्यावसायिक यात समाविष्ट होते। घटना समजताच सरकारमधले अनेक मंत्री घटनास्थळी दाखल झाले। पण मंडळी, हा अपघात झाला कारण धावपट्टीच्या बाजूला रस्ता होता।
या अपघातानंतरच छत्रपती संभाजीनगरची विमानतळावरची धावपट्टी मोठी करण्यात आली आणि धावपट्टीला लागून असलेला तो रस्ता जिथून कापसाचा ट्रक चालला होता तो बंद करण्यात आला. पण धावपट्टीच्या अगदी बाजूलाच तो रस्ता त्यावेळी नसता किंवा योग्य ती काळजी घेतली असती तर अनेक लोकांचे जीव वाचले असते, अशी भावना आजसुद्धा व्यक्त केली जाते. आजसुद्धा कुठेही विमानाचा अपघात झाला तर तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना या अपघाताची आठवण येते. बाकी मंडळी, या साऱ्या प्रसंगाबद्दल तुमची काय मत आहेत ते आम्हाला नक्की कळवा. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.